नमस्कार मित्रांनो, आज आपण इतिहासाचा पहिला चॅप्टर बघणार आहोत, आद्य शेतकरी. त्याचे एकूण 6 सबटॉपिक्स आहेत. नद्यांकाठची संस्कृती, शेतीची सुरुवात, भारतातील आद्य शेतकरी, स्थिर गाव वसाहती, व्यापार आणि दळणवळण आणि नागरीकरणाची सुरुवात. पहिला सबटॉपिक, नद्यांकाठची संस्कृती. कुशल मानवाने जेव्हा पहिली दगडी हत्यारे तयार केली, त्यांचा उपयोग शिकार करण्यासाठी, मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस काढण्यासाठी, हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी आणि फळांचे कठीण कवच फोडण्यासाठी होत होता. ही हत्यारे घडवण्यासाठी दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे ही मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप होती. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवाने तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. निसर्गाशी असलेल्या जवळकीतून त्याने ऋतुचक्राचे निरीक्षण करायला सुरुवात केली. त्यातून कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या वनस्पती उगवतात याची त्याला माहिती मिळाली. मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसाळवले. त्यातून नवाश्मयुगाचा उदय झाला. या काळात मानव शेती आणि पशुपालन करू लागला. शेती पशुपालनामुळे त्याचे भटके निमभटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी झाली असावी असे काही पुराव्यांच्या आधारे दिसून येते. शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या. ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. या प्रदेशांमध्ये नवाश्मयुगाचा उदय झाला, पशुपालनाची सुरुवात झाली, स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या. हे कसे घडले ते पाहण्यासाठी या संस्कृतींचा आपण परिचय करून घेऊ. पहिलं म्हणजे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया. यामध्ये आजचा इराक, सिरिया, इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्थानाचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा समावेश होतो. मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्याच्या खोऱ्यांचे ग्रीक भाषेतील नाव आहे. मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमॉस म्हणजे नदी. या दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. या नद्यांचे मुबलक पाणी आणि त्यांना येणाऱ्या पुरामुळे सुपीक झालेली जमीन यामुळे मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके आणि निमभटके समूह स्थिरावले आणि इथून नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय व्हायला सुरुवात झाली. या वसाहती इसवी सनापूर्वी 10,000 वर्ष इतक्या प्राचीन आहेत. तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. दुसरं म्हणजे नाईल नदीचे खोरे इजिप्त. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातला प्रदेश म्हणजे इजिप्त. नेपोलियन बोनापार्टने 1798 मध्ये जेव्हा इजिप्तवर स्वारी केली तेव्हा त्याच्या सैन्याबरोबर विविध विद्वानसुद्धा होते. त्यांनी इजिप्तच्या प्राचीन अवशेषांचा अभ्यास केला आणि त्याची माहिती प्रसिद्ध केली. रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाले आणि या अभ्यासाला गती मिळाली. या नकाशामध्ये तुम्ही बघू शकता टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या मध्ये मेसोपोटेमिया संस्कृतीचा उदय झाला. नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्त संस्कृतीचा उदय झाला. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृती आणि होयांगहो नदीच्या खोऱ्यामध्ये चिनी संस्कृतीचा उदय झाला. इसवी सनापूर्वी 6,000 वर्षांच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसल्या होत्या. त्याच काळात इथे शेतीची सुरुवात झाली. गहू आणि बार्ली ही सुरुवातीची मुख्य पिके होती. तिसरं म्हणजे होयांगहो नदीचे खोरे चीन. हे खोरे चिनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी 7,000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली. इथे गहू, राळा आणि भात ही सुरुवातीची पिके होती. चौथं म्हणजे सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे भारतीय उपखंड. या नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीच्या काठावरील मोहेंजोदडो येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननांमुळे भारतीय उपखंडामध्ये
इसवी सणापूर्वी 3000च्या सुमारास प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे दिसून आले आहे. हडप्पा संस्कृतीपूर्वीसुद्धा इथे नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आली आहेत. त्यावरून भारतीय उपखंडात इसवी सणापूर्वी 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या हे सिद्ध झाले आणि त्यातल्याच वसाहतींचा पुढे विकास होऊन हडप्पा संस्कृतींचा उदय झाला असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. या वसाहतींमधील शेतकरी प्रामुख्याने बार्ली आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत. हे शेतकरी भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होते. ते गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या पाळत असत. त्यांची घरे मातीची असत. मेहरगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्याचे भौतिक पुरावे उजेडात आले आहेत. शेतीची सुरुवात कशी झाली तर हा बदल व्हायला खूप हजार वर्षांचा कालावधी जावा लागला. नवाश्मयुगाच्या सुरुवातीला शेतीची सुरुवात झाली आणि हा काळ साधारणपणे 10,000 ते 8,700 हा समजला जातो. प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये नवाश्मयुगाचा काळ वेगवेगळा असू शकतो. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळामध्ये झाली. बार्ली हे मुख्य पीक होते आणि त्याबरोबर गहू, जवस यासारखी पिकेसुद्धा घेतली जात. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते. पृथ्वीचा इतिहास जर आपण बघितला तर सुमारे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात आले. त्यामुळे हवामानामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आणि उबदार आणि आर्द्र हवामानाचा कालखंड सुरू झाला. त्याला होलोसीन कालखंड असेही म्हणतात. या काळात हिमखंड वितळू लागले आणि जलाशयातील पाण्याचे साठे वाढले. त्यामुळे अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली. या काळाच्या शेवटी मॅमथसारख्या विशालकाय प्राण्यांच्या प्रजातीसुद्धा नष्ट होऊ लागल्या. आता जलाशयांमधल्या माशांच्या अनेक प्रजाती तसेच शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु शिकारीसाठी उपलब्ध होते. त्यांची शिकार करण्यासाठी बोजड हत्यारे उपयोगी नव्हती. उत्तर पुराश्मयुगातच दाबतंत्र आणि दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली होती. मध्याश्मयुगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखांएवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली. या पात्यांच्या सूक्ष्म आकारामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे असेही म्हटले जाते. ही पाते हाडाला किंवा लाकडी दांड्याला बांधून त्यापासून मासेमारीचे गळ, भाले, बाण यासारखी सुधारित शस्त्रे बनवणे शक्य झाले. निसर्गतः वाढलेली तृणधान्य, फळे विपुल प्रमाणात उपलब्ध होती आणि त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्मास्त्रांचा वापर करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारे तयार केली जाऊ लागली. तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होऊ लागली. शिकारीचे अन्नधान्य मिळवण्याचे तंत्रसुद्धा सुधारले. अन्नाची विपुलता वाढली आणि मध्ययुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागला. आधीच्या काळी त्यांना शिकारीसाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी सारखं जावं लागत असे, पण आता ते एका जागी थांबू लागले. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले आणि शेतीचे तंत्र विकसित झाले. त्याबरोबर पशुपालनही विकसित होऊ लागले. शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे क्रमप्राप्त असते. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आता आवश्यकतासुद्धा राहिली नाही. त्यातून स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. नवाश्मयुगाचा उदय झाला. या स्थित्यंतराला बराच कालावधी जाऊ लागला, पण शेती आणि पशुपालनामुळे मानवाच्या जीवनशैलीमध्ये कमालीचे बदल घडून येऊ लागले. हे बदल लक्षात घेता गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञाने या काळाला नवाश्मयुगीन क्रांती
क्रांती असेही म्हटले आहे. आता भारतातील आद्य शेतकरी पाहूया. पूर्णतः नवीन धरतीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवाश्मयुग असे नाव मिळाले. या काळात घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब आणि बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी ही या काळातली वैशिष्ट्य आहेत. या पात्यांना लाकडाचा दांडा बसवून त्यापासून अवजारे बनवली जात आणि त्यांचा वापर झाडे तोडण्यासाठी, लाकडांना तासण्यासाठी केला जाऊ लागला. स्थिर गाव वसाहती वसवण्यासाठी आणि लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून जंगलतोड करणे आवश्यक होते. त्यासाठी सुद्धा ही अवजारे उपयोगी ठरत होती. भारतीय उपखंडात आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे. बार्ली आणि गव्हाचे पीक तेथील लोक घेत असत आणि याच काळात गंगेच्या खोऱ्यात एक नवाश्मयुगीन गाव वसाहत अस्तित्वात आली. तिचे अवशेष लहुरा देवा या उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील ठिकाणी सापडले. इथे भातशेती केली जात होती. महाराष्ट्रातील मध्ययुगीन माणूस इसवी सनापूर्वी 10,000 ते 4,000 या कालखंडात गुहांमध्ये राहत होता आणि नद्यांच्या काठांवर वावरत होता. त्यावेळी सूक्ष्मास्त्रे बनवली जात होती, परंतु महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील इनाम गाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. पुढचं म्हणजे स्थिर गाव वसाहती, संघटन आणि व्यवस्थापन. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या गाव वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार सुरुवातीच्या काळात या जनसमूहात 25 ते 40 लोक असतील असा एक निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर नित्यनेमाने लागवड करण्यासाठी लागणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे 50पर्यंत या जनसमूहांमध्ये लोकसंख्या असावी असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर एखाद्या गाव वसाहतीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती पशुपालनावर अवलंबून असलेले जीवन अवलंबण्यासाठी लोकसंख्या किमान 100पर्यंत असायला हवी असा अंदाज वर्तवण्यात आला. या गाव वसाहतींचे स्वरूप हे छोट्या वस्तीसारखे होते. कायमस्वरूपी घरे हे त्याचे वैशिष्ट्य होते आणि या घरांच्या मध्यवर्ती असलेल्या भागामध्ये धान्य किंवा इतर वस्तूंची साठवण केली जात असे. यावरून अन्नोत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहाराचे नियंत्रण करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा आणि अधिकारांची साखळी असावी असे दिसते. याच वेळेस वैयक्तिक घर कुटुंबाच्या सीमा, जमिनीवरील मालकी हक्क, प्रत्येक घराचे स्वतःपुरते अन्नोत्पादन आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधांची गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या. प्रत्येक घरातल्या उत्पादनविषयक कौशल्यांचे पुढील पिढीला प्रशिक्षण देणे याची सुरुवात नवाश्मयुगातच झाली. म्हणजेच अधिकारांच्या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची, वारसा कल्पनेची सुरुवात नवाश्मयुगात झाली असे म्हणता येईल. जपानमधील जॉमॉन संस्कृतीमधील मातीची भांडी बनवण्यास मध्याश्मयुगात सुरुवात झाली. पण हा अपवाद वगळता नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी घडवण्यास सुरुवात झाली असे सर्वसाधारण दिसते. घासून गुळगुळीत केलेल्या दगडी हत्यारांप्रमाणे मातीची भांडी घडवणे हे एक नवाश्मयुगाचे अनिवार्य लक्षण समजले जाते. ही भांडी अन्न शिजवण्यासाठी, वाढण्यासाठी, साठवणीसाठी वापरली जात होती. सुरुवातीला ती हाताने बनवलेली असत, नंतर चाकावर घडवायला सुरुवात झाली. ही भांडी वेगवेगळ्या प्रकारची होती. काही एकरंगी, पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेली, तर काहींवर कोरीवकाम केलेले किंवा ठसे उमटवलेले किंवा चिखलाच्या पट्ट्या चिटकवून नक्षी तयार केलेली असत. हळूहळू त्यांच्यावर रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली आणि मातीची भांडी बनवणे हे एक उत्तम प्रतीची कला बनले.
ही भांडी बनवण्यासाठी खालील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पहिलं म्हणजे चिकणमातीचा स्रोत माहीत असणे. त्यानंतर ती वाहून आणण्याची तजवीज करणे. ही माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे आणि त्यातून भांड्याला हवा असणारा आकार देणे. भांडी सुशोभित करणे. योग्य तापमानाला भाजणे. या सर्व गोष्टींचे ज्ञान असलेल्या कुशल कारागिरांचा एक वर्ग तयार झाला. मातीच्या भांड्यांच्या घडणीच्या आधारे ज्या स्थळाच्या उत्खननामध्ये सापडली त्या स्थळाचा सांस्कृतिक इतिहास, भौतिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृतीशी असलेला संपर्क या गोष्टींसंबंधी माहिती जाणून घेता येते. या भांड्यांप्रमाणे इतर काही विशेष कौशल्यांवर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग उदयाला आले. जसे की मणी बनवण्याचे तंत्र माहीत असलेल्या कारागिरांचा एक वर्ग निर्माण झाला. त्यामध्ये विविध प्रकारच्या गारगोटीच्या खड्यांचे तसेच शंखाचे मणी बनवले जात. ते मणी बनवत असताना वाया गेलेले दगडांचे तुकडे किंवा टाकून दिलेले अर्धवट मणी, मणिकाराने वापरलेली हत्यारे वेगवेगळ्या ठिकाणी सापडली आहेत. मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीत पुढील टप्पे असतात. पहिलं म्हणजे मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्रोत माहीत असणे. तेथून तो कच्चा माल मिळवणे आणि कामाच्या जागेपर्यंत वाहून आणले. या ओबडधोबड दगडांपासून, शंखाच्या गाभ्यांपासून नियमित आकाराचे मणी घडवणे. या सर्व टप्प्यांचे ज्ञान कारागिराला असणे आवश्यक आहे. थोडक्यात शेतीला पूरक वस्तू, मातीची भांडी, मणी या सर्वच उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीत अनेक प्रक्रिया आणि कामाचे विविध टप्पे यांचा समावेश असतो आणि त्यामुळे कामाची विभागणी होऊ लागली आणि त्या विभागणीनुसार वेगवेगळी कौशल्ये असणारा एक कारागिरांचा वर्ग निर्माण होत गेला. आता व्यापार आणि दळणवळण बघूया. मध्याश्म युगातील भटके, निमभटके समूह एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत असत. त्या काळी चाकाचा शोध लागला नव्हता, त्यामुळे दळणवळणाची साधनेसुद्धा उपलब्ध नव्हती. नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. नवाश्मयुगीन कुऱ्हाडी, तासण्या, छिन्न्या या हत्यारांमुळे माणसाला झाडे तोडण्याचे तंत्र आणि लाकूडकाम अवगत झाले. सुरुवातीला चाके लाकडाच्या अखंड ओंडक्यापासून बनवलेली असावीत, कारण ओंडक्यावर छेद घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात. चाकाचा वापर सुरू झाला आणि तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. चाकावर भांडी घडवण्याच्या तंत्रामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य झाले. तसेच कच्चा माल दूरवरून आणणे आणि स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या वस्तूंना मागणी असणाऱ्या ठिकाणी पाठवणे या गोष्टी सोप्या रीतीने आणि वेगाने करणे शक्य झाले. त्यातून व्यापार आणि दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. नागरीकरणाची सुरुवात. स्थिर गाव-वसाहतींमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर नवाश्मयुगीन समाजांमध्ये वैयक्तिक घरे आणि शेतजमीन यांच्याविषयी मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाल्याचा उल्लेख याआधी सामाजिक संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्यांच्या संदर्भात केलेला आहे. या वसाहतींचा विस्तार होत गेला त्याच्या बरोबरीने सामायिक जमिनी आणि गावच्या सीमा या गोष्टींबद्दल जागृती निर्माण होऊ लागली. भोवतालच्या परिसरावर हक्काची भावना निर्माण झाली. या परिसरातील सामायिक साधनसंपत्ती, पाण्याचे स्रोत, त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांचे, व्यापाराचे आणि समाजजीवनाचे नियंत्रण करण्यासाठी सामाजिक विधिनिषेधांचे संकेत आणि त्यासंबंधीचे नियम तयार होत गेले. धार्मिक आचारविधी आणि त्यांचे सूक्ष्म तपशील यांना महत्त्व येत गेले. व्यापार आणि धार्मिक आचारविधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी विकसित झाली. त्यातून शासन व्यवस्था निर्माण झाली. ही व्यवस्था राबवण्यासाठी काही मुख्य केंद्रे विकसित झाली आणि मग त्या केंद्रांमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक, अधिकारी वर्ग एका ठिकाणी येऊ लागले आणि तिथली लोकसंख्या वाढली आणि अशा प्रकारे विस्तार होत होत नगरे विकसित झाली. आपण पुढच्या भागात भारतातील आद्य नगरांची माहिती घेऊ. आता या धड्यातील काही बॉक्सचा अभ्यास करूया. इथे तुम्हाला लाकडाचं चाक कसं आहे ते दिसेल.
या बॉक्समधली माहिती वाचूया. भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश. पहिल्या टप्प्यात इसवी सनापूर्वी 7,000 ते 6,000 इथे या काळात मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 6,000 ते 4,500 या काळात मातीची भांडी बनवायला इथे सुरुवात झाली. जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमधील बुरझोम आणि गुफराल येथे इसवी सनापूर्वी 2,500 च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. उत्तर प्रदेशातील चोपनी मांडो, कोलढिवा आणि महागारा येथे इसवी सनापूर्वी 6,000 च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतींची सुरुवात झाली. बिहार येथील चिरांड, सेनुवार यांसारखी स्थळे इसवी सनापूर्वी 2,000 च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतींची सुरुवात झाली. ईशान्य भारत. आसाममधील देवजाली, हाडिंग या उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मयुगीन अस्तित्वाचा पुरावा प्रथम उजेडात आला. तेथील गाव वसाहतींची सुरुवात इसवी सनापूर्वी 2,700 च्या सुमारास झाली असावी. येथील नवाश्मयुगीन हत्यारे चीनमधील हत्यारांशी साम्य दर्शवतात. दक्षिण भारत. कर्नाटकातील संगनकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकलिहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनीकोंडा, तामिळनाडूतील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे 4थ्या ते 3ऱ्या शतकात नवाश्मयुगाची सुरुवात झाली. पॅलेस्टाईनमधील जॉर्डन नदीवर वसलेल्या जेरिको या शहराला खूप प्राचीन इतिहास आहे. इसवी सनापूर्वी 9,000 च्या सुमारास ही गाव वसाहत प्रथम वसली. ती नवाश्मयुगात उदयाला आलेल्या पहिल्या वसाहतींपैकी एक आहे. इसवी सनापूर्वी 8,000 च्या सुमारास तेथे सामाजिक संघटनांची सुरुवात झाली आणि त्या वसाहतींभोवती संरक्षक भिंत बांधलेली आढळली. त्या भिंतीला बुरुजही बांधलेले होते. लागवडीची सुरुवात जेरिको आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात बरेच शतकं आधी झाली होती याचा पुरावा पुढे आला आहे. जेरिकोजवळच्या गिलगॅल या गावातील प्राचीन स्थळाच्या उत्खननात एका जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष सापडले. गिलगॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडांच्या छाटलेल्या फांद्यांची कलमे तयार करून त्यांची लागवड केली. नियोजनपूर्व लागवडीचा हा सर्वप्रथम प्रयत्न होता. या बॉक्समध्ये तुम्ही वेगवेगळी हत्यारे बघू शकता. मासेमारीचे गळ, मध्याश्मयुगीन पाती, सूक्ष्मास्त्रे इत्यादी. या बॉक्समध्ये येलो रिव्हरची माहिती दिली आहे. येलो रिव्हर हे होयांगहो या चिनी नावाचे भाषांतर आहे. तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यामुळे तिला असे नाव मिळाले आहे. तिच्या अन्य नावांमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. यावरून चिनी संस्कृतीमध्ये तिला असलेले महत्त्व लक्षात येते. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी आहे असे सूचित होते. मदर या नावातून ती चिनी संस्कृतीची जन्मदात्री मानली आहे असे स्पष्ट होते. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांगहो आणि यांगसे या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. या नदीचे पात्र सतत बदलत असते त्यामुळे तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारक असतात. यामध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते. त्यामुळे तिला सॉरो असेही म्हटले जाते. सॉरो म्हणजे अश्रूंची नदी. आधुनिक काळात तिच्यावर अनेक धरणे आणि बांधारे बांधून या रौद्र रूपाला आळा घालण्यात आलेला आहे. अजून एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये इजिप्तची माहिती दिली आहे. इजिप्तचे मूळ नाव केमेत म्हणजे काळी भूमी असे होते. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे ह्या मातीला काळा रंग दिसतो आणि त्यावरून तिला नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्तला वट कापता म्हणजे ता देवाचे मंदिर असे नाव मिळाले. ग्रीकांनी त्याचे रूपांतर इजिप्तस असे केले आणि त्यावरून इजिप्त हे नाव पडले. इजिप्तचे अरबी नाव मिस्र असे आहे. अजून एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये इस्रायलमधल्या बार इलान विद्यापीठातील संशोधनाची माहिती दिली आहे. या संशोधनात असे आढळून आले
की शेती करण्याचे प्रयोग सुमारे 23,000 वर्षांपूर्वीच सुरू झाले असावेत आणि याचा पुरावा गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात मिळाला आहे. इथे मनुष्यवस्तीसोबत बार्ली, तृणधान्यांचे दाणे आणि फळांच्या बिया मोठ्या संख्येने मिळाल्या. तसेच विविध जातींच्या उत्क्रांत झालेल्या तणबियासुद्धा मिळाल्या आहेत. यावरून धान्य नैसर्गिकरित्या उगवले नसून मुद्दाम लागवड केलेली होती असे दिसून येते. तसेच धान्य शिजवण्यासाठी वाटण्यासाठी पाटा वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडसुद्धा इथे मिळाले आहेत. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर संपला आहे. तुम्ही या प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा.